बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती अरुत्नो दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मना प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मूलाचार प्रदीपनां देयम् अस्य मूलग्रंथकर्तारं श्री सर्वज्ञ देवा सदुत्रग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रति गणधर्देवा तेषां वचोनुसार साध्य सकल कीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमोगनि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं। वंदे विद्यासागरं वंदे सन्मतिसागरम्। श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नन्तगुणार्णवं। ज्ञानाचार फलप्राप्ता नरहत्सिद्धत्रियोगिना नत्वा वश्येष्ठदानात् ज्ञानाचार विश्वाग्रदीपकम्। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य श्री सकल कीर्ति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। पूर्व चर्चेमध्ये मूलाचार प्रदीप या महान ग्रंथात आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज 6व्या अधिकारामध्ये विनय तपाची चर्चा करत असताना त्याच्यामध्ये उपचार विनय ची व्यवस्था सांगून झाल्यानंतर शारीरिक, मानसिक आणि वाचनिक हे उपचार विनयाचे 3 भेद त्यांनी सांगितलं। आणि त्याच्यामध्ये पूर्व चर्चेमध्ये पूज्य सरल सागर महाराजांनी गुरूंना बघितल्यानंतर उठून उभा राहणं, प्रसन्नतापूर्वक म्हणजे आनंदपूर्वक, श्रुत भक्ती आदी म्हणजे सिद्ध श्रुत आणि आचार्य भक्तिपूर्वक, क्रियाकर्मपूर्वक वंदना करणे म्हणजे आवर्त, शिरोन्नती, नमस्कार अशा सर्व पद्धतीनं गवासनमध्ये खाली बसून त्या ठिकाणी त्यांना नमस्कार करणं, हात जोडून म्हणजे मस्तिष्कावर जोडून हात जोडणं, गुरूंना येताना बघून त्यांच्या समोर जाणं, आपण वाट बघत बसायची नाही, गुरु यायची म्हणजे विहार करत या लागलेत तर आपण गुरूंच्या दिशेनं जायचं। बस्तीत येतील, मंदिरात येतील, मग मी इथं पायरीवर जाऊन, तुमचं नवं हे वयोवृद्धांचा विषय नव्हे, हे जनरली सर्वसाधारण जाय, नाहीतर आजारी आहेत, उपवास आहे, 2, 4, 5 अंतराय झालेत, अशा लोकांना हा नियम नाही।
त्यांनी आपली क्षमता असेल तर आपल्या खोलीच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर येण्याची क्षमता नसेल तर निदान आपल्या गुंप्याच्या बाहेर पण येण्याची क्षमता नसेल तर मग आपल्या जिथं आपण बसलोय त्या खोलीमध्ये तिथून आसनावर तरी उठून बसण्याचा प्रयत्न करायचा. आणि अशा 3 भक्तिपूर्वक आवर्त शिरोनती नमस्कार पूर्वक गुरूंना काय करायचं, त्या ठिकाणी नमस्कार करायचं आणि कृतिकर्म करायचं. आणि त्याच्यानंतर त्यांनी येत असताना पुढं जाऊन त्यांच्या समोर पुढं जायचं, लगेच तिथल्या तिथं थांबायचं नाही. त्याचबरोबर त्यांच्याबद्दल अनुराग, आदर, प्रमोदभाव प्रकट करायचो. त्याच्यानंतर ह्या गुरूंच्या या सगळ्या गोष्टी आपण अत्यंत भक्तिपूर्वक केल्यानंतर बसताना, चालताना, उठताना काही वेळेला भाग उंच असतात, काही वेळेला खाली असतात, असे एकदम डबरा असतो. तर ते गुरूंना तशी सूचना द्यावी. चालताना, बसताना, उठताना. गमन म्हणजे चालताना, शयन म्हणजे झोपताना, आसन म्हणजे बसताना आदी या सगळ्याचं ज्ञान करवायला पाहिजे. ज्ञान करायला म्हणजे गुरूंना शिकवायचं नाही. गुरु इथं आत्ता आलेत, आपण या भूमीशी पहिल्यापासून परिचित आहे, तर त्या निवेदनपूर्वक सूचना द्यायचं, त्यांना आसन द्यायचं. ऐकायला काय सरळ सागर महाराजजी, आपल्यापेक्षा मोठे सिनियर किंवा आपले गुरु आले असतील तर आपण जाऊन पुढं ती व्यवस्था करायची असते. गुरूंना आपली व्यवस्था करायची वेळ येता कामा नये. आपण जाऊन गुरूंची व्यवस्था करायची असते. आपण जाऊन मंदिरात पुढं जाऊन डायरेक्ट आपण पाया पडत बसायचं नाही. त्या मंदिरात पाठ घातलंय का नाही, नसलं तर आपण पाठ लावायला सांगायचं, पाठ लावायचं. कोण नसलं आपण पाठ लावायचं. मी माझ्यासाठी व्यवस्था सांगत नाही, तुम्हाला कुठल्या अभिनयाचा दोष लागू नये म्हणून मी सांगितलं. आत्ता मी वीरसागर महाराजींना सांगितलो, अभिषेक केलो आणि खाली आलो नाही, गंधोदक घेऊन खाली यायचं. ह्या सगळ्या बाह्य वस्तू आहेत. हे 2 नंबरचं स्थान आहे. हे आपल्या कृतिकर्मातलं कार्य नव्हे, हे आपल्या क्रियेतलं कार्य नव्हे. देववंदना न करता, गंधोदक न घेता येता. चंद्रपूरसागर महाराजांचा इथं अभिनय नाही, इथं भगवंतांचा अभिनय. आम्ही आमच्या मुख्य क्रियेपेक्षा ह्या सगळ्या गोष्टींना, बाह्य गोष्टींना आम्ही महत्त्व द्यायला लागलो तर आम्हाला तेवढाच बंद होणार आहे पुण्याचा. आणि मग आमच्यासारख्यांना काय वाटतंय, म्हणजे मी असा स्वभावाचा आहे की मग आम्हाला वाटते आमच्यासाठी या आमच्या कुठल्या तर बाह्य प्रभावनेसाठी एखाद्या दिगंबर मुनी महाराजांच्या नित्यक्रियेमध्ये, नित्यव्यवस्थेमध्ये, साधनेमध्ये अडथळा निर्माण व्हायला लागला. आणि मग दुसऱ्यांच्या क्रियेमध्ये, दुसऱ्यांच्या चर्येमध्ये जर आम्ही अडथळा निमित्त करायला निमित्त होत असेल तर मग त्याचा अंतराय कर्म आम्हाला बंद होणार आहे. म्हणून 5 मिनटं स्वाध्याय लेट चालू करूया पाहिजे तर, पण आपल्या नित्यक्रिया व्यवस्था सोडून मग ह्याला जास्त महत्त्व देत बसलो तर मग आपण लोकेशनाच्या आणि बाहेर, तुमची लोकेशना नाही पण आमच्या लोकेशनीसाठी एखाद्या दिगंबर मुनी महाराजांची चर्या, एखाद्या मुनी महाराजांच्या कृतिकर्मामध्ये जर अडथळे येत असतील तर त्याचे दोष, ज्यांच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात त्यांना दोष लागतो. म्हणून मी कोणाचं, कोण सरळ सागरचे असू देत, वीरसागरचे असू देत, माताजी असू देत, दिदी लोक असू देत, तुम्हाला कुणाला अभिनय व्हावं, तुम्हाला कुणाला राग यावं किंवा तुमचा कुणाचा अपमान व्हावा ह्या दृष्टिकोनातनं मी शिकवणार नाही. मी शास्त्र आहे पुढं, मी शास्त्राला धरूनच जाणार. तुम्ही त्याला आम्हाला शिकवा लागलेत, पापापासून वाचवा लागलेत, हा सन्मान समजायचं, काय अपमान करायला लागले समजायचे, तुम्ही श्रावकांनी तुम्ही लोकांनी समजायचं.
पण कोणतीही गोष्ट पुढं सगळे येणार आहे आणि येऊन पण सांगून पण समजावून घेऊन. चंद्रपूर सागर महाराजांच्याकडे एक नॉलेज कमी आहे, ठीक आहे, पण ह्या लोकांना तर पूर्व आचार्यांना तर नॉलेज आहे आणि त्यांनी आपल्याला एवढं सूचना देत असताना पण आम्ही जर नाही केलो तर मग वाचायचं काय? मग काय, मग पेनड्राईव्हमध्ये पण सगळं कॅसेट होते, त्या CD मध्ये पण हे सगळं जसं आहे तसं रेकॉर्डिंग होते, पण त्याच्यात कार्य काही नाही. मग आपण पण सगळं नुसतं रेकॉर्डिंग करून घ्यायला लागलो बुद्धीमध्ये, हृदयात, पण ते कार्यामध्ये जर उतरत नसेल, ती भूमिका जर आमची होत नसेल तर मग उपयोग काय? म्हणून गुरूंना जाऊन आसन लावलं पाहिजे. कुठेही गेलो ना आपण विहार करून किंवा काय, आपण हात जोडून म्हटलं पाहिजे आचार्यशी किंवा आपल्यापेक्षा सिनियर महाराज आहेत, महाराजजी अशी इथं व्यवस्था केलेली आहे, आपल्याला अनुकूल आहे का पहा. आपण केलं पाहिजे हे सगळं, संघातल्या साधूंनी केलं पाहिजे, ब्रह्मचाऱ्यांनी ह्या व्यवस्था केल्या पाहिजेत. आम्हालाच तुम्हाला सांगायची वेळ आली तर तुमची व्यवस्था इथं आहे, तुमची व्यवस्था तिथं आहे आणि राहिलेल्या जागेत मोठे महाराज राहतील. मग काय राहील? नुसता व्यवस्था करायचं म्हणजे भावनिक होऊन करायचं नाही. गुरूंचं स्थान कुठल्या दिशेला आहे? त्या वसतिगृहामध्ये, त्याच त्यागी निवासामध्ये, त्या मंदिरामध्ये दिशा आपण ठरवली पाहिजे. पूर्व दिशा कोणती आहे विचारली पाहिजे. मग नैऋत्य दिशेला गुरूंचं स्थान आहे, तर नैऋत्य दिशेला खोली असेल तर त्या खोलीमध्ये त्याच्यात नैऋत्य दिशेला गुरूंचं आसन मांडलं पाहिजे. आपण आसन मांडताना, मंदिरात दर्शनाला आसन मांडताना इतर लोकांना कुठला त्याचा दोष लागणार नाही, त्यांना अडथळा होणार नाही असं पाठ मांडलं पाहिजे. पाठ मांडताना एरिया म्हणजे परिमार्जन करून केलं पाहिजे. ते पाठ ओढला आहे का, त्याच्यावर कुठं, हे आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यावर कुठं बुरशी वगैरे आले का, त्याला कुठं काय आहे का. भक्ती करत असताना, विनय करत असताना, सेवा करत असताना विवेक पण वापरला पाहिजे. नुसता विनय वापरून करून चालणार नाही, त्या विनयाबरोबर विवेक आणि विवेकाबरोबर विनयसुद्धा असलं पाहिजे. हे सोबत असणाऱ्या श्रावकांची सुद्धा ही जबाबदारी आहे, ही काम आहे. आणि हे सगळं करायचं असेल तर 2 गोष्टी पाहिजेत. सुशांत, किती गोष्टी पाहिजेत? 2. सगळ्यात महत्त्वाचं, आळस असता कामा नये. जो आमचा सगळ्यात मोठा मित्र आहे त्याला आम्ही शत्रू समजून सोडलं पाहिजे. आळस हा माणसाचा शत्रू आहे असं मराठी शाळेत आम्ही असताना सुविचार लिहत होतं. ते मराठी शाळा सोडली, सुविचार पण सोडले. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, समर्पण पाहिजे. काय पाहिजे? समर्पण पाहिजे. ह्या 2 गोष्टी जर आपल्याकडे झाल्या तर मग आम्हाला काही ज्ञान नसलं तर चालेल, फक्त या विनय आणि विवेकामुळं आम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल. जर होणार नाही, आज माझ्या लक्षात का राहत नाही, माझा रिअल दोष कर्मोदय. मी आज एवढे दिवस मेरी भावना म्हणतोय, मला मेरी भावना पाठ नाही. मी ब्रह्मचर्य असताना किती दिवस पूजा केलो, मला विनय पाठ नाही. पुस्तक पुढं असलं की मी जग जिंकू शकतोय, म्हणजे पूजेच्या क्रियाविधीत. पुस्तक पुढं नाही, मला मंगलाष्टक पण पाठ नाही. हां, प्रवचन करायचं, स्वाध्याय करायचं, ठीक आहे, ते काय फार पुस्तक पुढं पाहिजे असं काही नाही. त्या सिद्धांताला धरून मी श्लोक जरी नाही म्हटलो तरी सिद्धांत तर चुकणार नाही, एवढा तर गुरूंचा विश्वास शिकवलेला आहे. पण हे सगळं कशामुळं आहे की पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. श्रीपाल भैया, सगळे महाराज, पूर्वी भूतकाळात पूर्य पर्याय आहेत, ह्या पर्याय
आम्ही संघात असताना हे भक्ती स्वाध्याय चालू झालं, आमचं लक्ष तिसरीकडंच. एक तर खाली मान घालून बसायचं, म्हणायचंच नाही, म्हणजे तो अभिनयच आहे त्या गोष्टीचा. आता आमच्याकडं काय, आम्ही ब्रह्मचारी असताना मोबाईल नव्हता, पण आता ब्रह्मचारी बघा, स्टेजवर बसल्यावर सुद्धा ब्रह्मचारी व्रती लोकांचा मोबाईल सुटला नाही. एक पिच्चीधारी जे वस्त्रधारी लोक आहेत, वस्त्र पण आहे आणि पिंची पण आहे, त्यांच्याकडे एवढा सुद्धा विवेक राहिला नाही की आता माझ्या पुढं 1000-2000 श्रावक आहेत, सेवक आहेत, मी स्टेजवर आहे, स्टेजवर बसून चालू झालं. आता मग ज्या वेळेला इथं भक्ती चालू असते, स्वाध्याय चालू असतो, ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. आमच्या काही संघात पण त्याला अपवाद आहे असं काही नाही, आमच्या पण संघात चालूच आहे. स्वाध्याय भक्ती चालू झालं की ते मोबाईलवर तर बघत बसायचं, काहीतरी मेसेज करत बसायचं, नसेल तर खाली मान घालून म्हणायचंच नाही. हे सगळं चोख दोष आम्ही करून आलोय आणि त्याची फळं आज भोगा लागलोय. आज इच्छा असून पाठांतर होत नाही, इच्छा असून उत्साह राहत नाही भक्तीमध्ये. का? हा जिनवानीचा अभिनय. आम्हाला मग हे चालू असताना पण आम्हाला श्रावक महत्त्वाचे वाटतात, भक्त महत्त्वाचे वाटतात, आम्हाला आळस महत्त्वाचा वाटतोय. आमचं लक्ष पुस्तकात नाही, आमचं लक्ष भक्तीत नाही. म्हणा लागलं तर उत्साह नाही, आनंद नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीची दर्शनावरण आणि ज्ञानावरण कर्माच्या बंधाची कारणं एकच. आचार्य नेमिचंद सिद्धांत चक्रवर्तींनी दोघांच्या बंधनाची कारण एकच सांगितले, दोघांच्या निर्जरेचं कारण एकच सांगितलं. त्यामुळं त्या दोघांची स्थिती एकच आहे. बंध स्थिती उत्कृष्ट पण तेवढीच आहे, जगन्य पण तेवढीच आहे. दोघांची निर्जरा पण म्हणजे क्षय पण, दर्शनावरून कर्माचा ज्ञानावरून कर्माचा क्षय पण एका वेळेलाच होतो. तुम्ही नुसतं असं समजू नका आम्ही गुरूंचा विनय करून आम्ही गुरूंचं मन जिंका लागलोय किंवा माझं कर्तव्य करलोय. कर्तव्य नाही, कर्म निर्जरेला सगळ्यात मोठं साधन विनय आणि विवेक आहे, सगळ्यात मोठं. आणि आज आम्ही दुसऱ्यांचा विनय केलो तर भविष्यात आमचा विनय होणार आहे. आम्ही पण अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊन हे मुनी महाराजांचं, अन्य संघांचं, सगळ्यांचं आम्ही चेष्टा केलोय, मस्करी केलोय, निंदा केलोय. काय मला बोलायला कमीपणा वाटत नाही, हीच माझी निंदा आणि गरा आहे. सगळं केलं आणि म्हणून आज काही गोष्टी आपण एवढ्या चांगल्या करत असताना सुद्धा आपल्या पण संघाची बहिर्निंदा होते, आपल्या पण संघाबद्दल चर्चा होते. आज माझा पण म्हणावा तसा विनय संघ असू दे बाहेर होत नाही, म्हणून मला चिडून चालणार नाही. मी शांत बसून चिंतन केलं पाहिजे की मी पूर्वी जे केलोय ते बांधलोय ते आज माझ्या उदयात आले. आज परत मी चिडाचिडी करायला लागलो, आज परत मी मागून माझा सन्मान घ्यायला लागलो, मी मागून मला आसन घ्यायला लागलो, मी माझ्या शिष्यांना माझा विनय करा म्हणून जबरदस्ती करायला लागलो, तर मग आणि पुढे हेच तुला भोगावं लागणार आहे. तू शांत बस. आम्ही हे तुम्हाला शिकवतोय ते माझ्या विनयासाठी शिकवत नाही. माझ्या अविनयाचा मला नका एवढा सुद्धा खेद नाही, जिनवानीच्या पुढं सांगतो. पण हे जर तुम्ही दुसऱ्यांच्या बरोबर सुद्धा असंच वागायला लागला तर तुमच्या मुद्रेचं तर अवेलना होईलच, पण भविष्यात तुम्हाला त्याचे सगळे फळ भोगावे लागतील. आज आपण बघतोय सगळं डोळ्यानं, जे जे साधू, जो जो संघ इतर संघांचा अपमान केला, निंदा केला, दुसऱ्या संघांची मजा करत बसला, आज त्या संघातल्या साधूंच्या गुरूंच्या अभावामध्ये आता सगळी त्यांची मजा बघत बसल्या सगळं जग.
जैसी करणी वैसी वर्णी. म्हणजे आम्ही डोळ्यानं बघून पण नुसता कर्मसिद्धांत आम्ही पाठच करत बसलोय, पण आम्ही समजावून घेऊन आमच्यात बदल करायला तयार नसेल तर मग उपयोग काय. म्हणून इथं आचार्यांनी सांगितलं की गुरूंना आसन देणं, ज्ञान आणि शौचचं उपकरण समर्पण करणं. गुरूंना मागायची वेळ येता कामा नाही. माझी पिंची जीर्ण झाल्या, माझी, ते स्वाभिमानी असतात. गुरूंना सांगायची वेळ येता का नाही, माझं शौचोपकरण कमंडलू खराब झाले. आज हे फक्त साधूंच्यासाठी नाही, श्रावकांनी सुद्धा हे केलं पाहिजे. त्यांच्या लक्षात आलं पाहिजे माताजींच्या अंगावरच्या साड्या घाण झालेत, जीर्ण झालेत, क्षीर्ण झालेत. बिन माताजींनी मागता साधूंना, मग माताजी असतील तर त्यांना साडी, त्यांना शास्त्र ठेवण्यासाठी बॅग, त्यांना बसण्यासाठी आसन, चटई. साधूंना मागायची वेळ आली याचा अर्थ साधूंच्या लाचारीचा दोष साधूंना तर लागणारच आहे, पण साधूंच्यावरी वेळ येऊपर्यंत तुम्ही तुमचं कर्तव्य केला नाही त्याचं पाप श्रावकांना सुद्धा लागणार. म्हणून ज्ञानोपकरण, शौचोपकरण, उगाच आपल्या घरात शिल्लक एक शास्त्र आहे म्हणून आणून भेट द्यायचं नाही. आपण साधूंना विनयपूर्वक विचारलं पाहिजे, महाराज, माताजी, मला एक शास्त्र भेट द्यावं. भेट म्हणजे दान द्यावं असं वाटतंय, जेणेकरून तुमचाही स्वाध्याय चांगला व्हावा आणि माझ्याही कर्माची निर्जरा व्हावी. तुम्हाला कुठला आवश्यक ग्रंथ आहे, तुमच्या संघाला तर कुठला आवश्यक ग्रंथ आहे, तुम्ही आता कुठला स्वाध्याय करणार आहे, ते मागून आणून द्यायचं. आम्हाला त्यांनी दिलेलं असतं, आमच्याकडे शिल्लक आहे, आमच्या घरात वज्ज नको म्हणून आम्ही, आणि त्याला म्हणायचं शास्त्र भेट दिलो, शास्त्र भेट दिलो. असं नाही. उपकरण देताना सुद्धा साधूंना कुठला दोष लागता कामा नये असं उपकरण द्यायला पाहिजे. त्याचं साधूंना उपयोगात आलं पाहिजे असं उपकरण भेट द्यायला पाहिजे. मोबाईल दिलो, लॅपटॉप भेट दिलो, मोबाईल भेट दिलो. साधूंना डायरेक्ट तुम्ही ह्या वस्तू भेट देणं हे पापाला निमित्त आहे. हां, संघात व्यवस्था करणारी ब्रह्मचारिणी असतील आणि खरोखर मी ओपन सांगायला लागलो, काही लोक याला स्वीकारणार नाहीत, हे त्रिकाल सत्य आहे, तरी पण सांगतो, पण ते साधू खरोखर ज्ञानी असतील, ध्यानी असतील, त्यांचे विचार चांगले असतील, त्यांचे विचार जगापर्यंत प्रसार केल्यानं खरोखर जिनधर्माची व्यवस्था होणार असेल, मग ती जिनवाणीच्या माध्यमातून असू दे अथवा अन्य कोणत्याही माध्यमातून, तर मग तुम्ही त्यांच्या व्यवस्थापकांना त्याचा प्रसार होण्यासाठी तुम्ही दिला तर त्याचं पाप नाही, पण त्याचा वापर व्यवस्थापक लोकांनीच केला पाहिजे. त्याचा वापर डायरेक्ट साधूंनी केला नसला पाहिजे. व्यवस्थापकांनी करू दे, पण डायरेक्ट साधूंनी त्याची व्यवस्था जर करत असतील आणि तुम्ही डायरेक्ट साधूंच्या हातात हे उपकरण, काय नाही, ज्ञानाचंच उपकरण आहे, घ्या मोबाईल, ज्ञानाचंच उपकरण आहे, घ्या लॅपटॉप म्हणून डायरेक्ट जर साधूंना देत असाल आणि डायरेक्ट जर साधू त्याचा स्वतःहून उपयोग करत असतील तर साधूंना तर पाप आहेच, पण ते देणाऱ्यांना सुद्धा पाप आहे. कारण साधूंना तुम्ही लोकेशनाच्या विषयात पाडलं. ती व्यवस्था व्यवस्थापकांची, ब्रह्मचर्य असतील, ब्रह्मचर्य असतील, ते नोट्स करून त्याचे ग्रंथ छापायचे आहेत. मग ते बाहेर फार म्हणजे पश्चाताप होतोय. ती लोक कोण टायपिंग करणारी, कोण काय करणारी, शुद्ध असतात का नाही, व्यवस्थित असतात का नाही, काय माहीत नाही. आणि आपल्या संघातल्या त्या लोकांची तेवढी क्षमता असेल तर मग तुम्ही त्या संघातल्या लोकांना त्या साधूंचे पुस्तक छापण्यासाठी, टायपिंग करण्यासाठी, त्या साधूंचा विचार प्रचार करण्यासाठी
देत असाल तर वर्तमान द्रव्य क्षेत्र काल बघून तुम्ही करत असाल तर त्याचा दोष नाही. पण साधू स्वतःच जर करत बसले तर, माझा धर्माचा प्रचार, मी धर्माचाच प्रचार करायला लागलोय म्हणून मी स्वतःच जर जिनवानीच टायपिंग करत मीच बसलो तर मग त्याच्यामध्ये दोष आहे. म्हणून उपकरण देताना सुद्धा कुठलं द्यावं, काय करावं, साधूंनी असं एकांतात घ्यायचं नाही. साधूंनी सोन्याची जपमाळाचा वापर करायचा नाही, साधूंनी चांदीच्या जपमाळाचा वापर करायचा नाही. एकांत घेऊ नका, कारण शास्त्रात त्याच्या उलट पण सांगितले की जेवढं उच्च धातूंनी जाप्य करेन तेवढं त्याचं फळ मोठं आहे. पण साधूंनी मागायचे भाव केले तर दोष. आणि कोण दिलं आणि साधूंना त्याच्या काळजीचं टेन्शन आलं, त्याची काळजी करण्याच्या नादात, त्याचं संरक्षण करण्याच्या नादात साधूंनी आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टींना विचार करू लागले. त्याचा विचार त्यांच्या व्यवस्थापकांनी करायचं, ब्रह्मचार्यांनी करायचं, ब्रह्मचारिणींनी करायचं, त्यांच्या जवळ असणाऱ्या तुमच्यासारख्या श्रावक श्राविकांनी करायचं. पण साधूंनी त्याचा संग्रह करता कामा. तुम्ही आणून आता भक्ती करायला लागलोय, आपण विधान करायला लागलोय आणि एखाद्या तुमच्यासारख्या माणसांना आणला आणि जापमाळ सोन्याची पुढे ठेवला, जे आपण जापे घालतोय की भक्तीत विधानात सोन्याची जापमाळ ठेवला आणि त्याचं कुठल्या जर साधूंनी जापे घातलं तिथं ठेवलं तर त्याचा साधूंना दोष लागायचं काय काम आहे? काय साधूंनी ते मागितलेत? साधूंनी ते आपल्या बॅगेमध्ये ठेवले? साधूंनी त्याचा आपल्यासाठी म्हणजे आपल्या परिग्रहासाठी उपयोग केला? असं नाही होत. त्याच्या संरक्षणाची काळजी लागण्यासारखं जर विचार व्हायला लागले तर, म्हणून साधूंना कुठलीही वस्तू देताना त्याच्या संरक्षणाची काळजी साधूंना होता कामा नाही. असं देताना पण तुम्ही द्यायचं आणि घेताना पण आम्ही लोकांनी असलंच साधन घ्यायचं, असलंच उपकरण घ्यायचं. एक एक साधूंना स्वतःची शास्त्र सजवायची फार सवय असते, स्वतःच्या डायऱ्या फार सुंदर करायच्या सवय असतात. दोष नाही, पण विकल्प नव्हता कामा. जर तुम्ही तुमची डायरी, तुमची पिंची, तुमचं कमंडल एवढं सुंदर सजवला की ते कुणाला तर घेऊन जायचे भाव झाले, कुणाला तर घेऊन जायचेच भाव झाले, ते घेऊन गेले तर परत विकल्प सुद्धा होता कामा. काय ते एखाद्या मंदिरामधली जिनवानीचा भांडार आहे, साधूंनी त्याला श्रावकांना सांगून पुढं बसून सुद्धा त्याला अत्यंत सुंदर त्या जिनवानीला सजवत बसले तर उलट ज्ञानावरण कर्माचा क्षोभशम होणार आहे, ज्ञानावरण कर्माचा क्षय होणार आहे. ती आता सामुदायिक व्यवस्था आहे, ती समाजाची व्यवस्था आहे. पण स्वतःच्या शास्त्रांच्या बद्दल अति त्याच्याबद्दल मोह ठेवून काय सजवलं तर लवकर लक्षात राहते, अक्षर मोठी होत्यात, नाही, त्याची सुरक्षा करण्याचे भाव असले पाहिजेत, त्याला सजवायचे भाव असता कामा नये. आता त्या सजवण्याला वापरणारे सगळ्या वस्तू मग त्याच्या आत जाऊन किड बसायला लागली, आत जीवजंतू उत्पन्न व्हायला लागले तर तो उलट त्या जिनवानीचा अभिनयच आहे तो. म्हणून जिनवानी स्वतःची सांगायला लागलोय, जे आमच्याकडे जिनवानी ती सामाजिक जिनवानी. आता वसंतदादा, दादाश्री वसंतदादाचं ग्रंथालय आहे, त्या ग्रंथालयाला सजवायचं, त्या ग्रंथालयातले ग्रंथ चांगले चांगले म्हणजे तुम्ही सुंदर दिसावेत असं करायचं केला तर ते साधूंना दोष नाही. पण मी माझ्याकडे असणारे शास्त्र त्यालाच सजवत बसलो तर. म्हणून साधूंना उपकरणाची सजवण्याची नव्हे, त्याच्या संरक्षणाची भावना असली पाहिजे, संरक्षणासाठी हे केलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी उपकरण समर्पण करणं, सोने मकानवा गुपादिकों को ढूंढ कर बतलाना, कुठे एकांत असू शकतो.
किंवा कुठे 4 लोक आली, भक्त आले तर ते व्यवस्थित बसतील, किंवा आपण सगळे साधू, संघस्थ किमान साधू गुरूंच्या खोलीत गेल्यानंतर भक्ती करत असताना, स्वाध्याय करत असताना कुठं अनुकूल आहे, आणि हे नसताना बाकीच्या वेळेला त्यांचं ध्यान कसं लागेल, मन एकाग्र म्हणजे कसं शांतता मिळेल, त्यांची विश्रांती कशी चांगली होईल, ह्याच्यासाठी मोकळं खोली किंवा गुफादी बघायच्या आणि ते सांगायचं अशी अशी खोली चांगली आहे, अच्छाशी तिथं तुम्ही विश्राम करता काय बघा. गुरु के शरीर को व उनके चरणों को स्पर्श करना व हाथों से दबाना, उनकी आज्ञा का पालन करना. बघा आता इथं काय सांगितलं, गुरूंच्या शरीराला स्पर्श करून पाया पडणं. श्रावकांनी तुम्ही लगे घेचला इथं श्राविका नाही, अजून तो नंतरचा विषय. इथं आता मुनी महाराजांच्या आचार्यांची चर्चा चालू आहे, ते विश्लेषण नंतर सांगितले की नाही, गुरूंच्या पायाला हातलून पाया पडायला. मग आमचे गुरु नाहीत महाराज, स्त्रियांचे महिलांचे गुरु असतात का नाही महाराज, काय गुरु नसतात. मग सांगितले की ते शास्त्र महाराजांच्या पायाला हातलून पाया पडायचं. असं अविवेक करायचा नाही, आपली मर्यादा आपण ठेवायची, द्रव्य बघून काम करायचं. इथं साधूंना याचा अर्थ आर्यिकांनी येऊन पायाला हात लावायचा असा अर्थ काढायचा नाही. इथं साधूंनी, मुनी महाराजांनी गुरूंच्या पायाला जाऊन हात लावावं, पायाला हात लावून पाया पडावं. विहार करून आले असतील, उपास असतील, आमचं आम्हालाच करून घ्यायचं पाळी आले आणि तुमचं आणि गावा करू. तुम्हाला काय 2-2 ब्रह्मचारी, 4-4, 5-5 पोरं आहारला असतात, आमच्याकडेच आहारला कोण नसतात. आमचंच आहार चांगलं होत नाही, आमचं आम्हाला झालंय पुरं, आणि त्यांचं करायचं काय काम आहे. अविनयाचे भाव फेडावे लागतात. गुरूंच्याकडे पण एवढा विवेक असला पाहिजे की त्या शिष्याची परिस्थिती बघून त्याच्याकडं वयावरती करून घ्यायची काय घ्यायचं नाही. हे जसं मी तुम्हाला सांगायला लागलोय तसं मला पण जर कळायला पाहिजे की माझ्या शिष्याची आता स्थिती काय आहे, त्याची अवस्था काय आहे, आणि मी पण सांगितलं पाहिजे माझ्या जवळच्या लोकांना आज महाराजांचा अंतराय आहे, आज महाराजांचा आहार व्यवस्थित झाला नाही, आज त्यांचा उपवास आहे. हा गुरुनी सुद्धा आपल्या शिष्यांचा विनय पुढे येणार आहे. मरणकंडिकेत ते पण सांगितलंय. करायलाच पाहिजे, त्याची क्षमता जरी नसली तरी करायला पाहिजे, हे शिष्याचं कर्तव्य. पण त्या शिष्याची परिस्थिती तशी नसताना सुद्धा मी जर करून घेतलो तर त्याचा दोष मला लागणार आहे. ठीक आहे, त्यानं मी करून घ्यायचं काय नाही घ्यायचं हा माझा विषय आहे, पण तुम्ही करायची भावना करणं हे तुमच्या पुण्याला निमित्त आहे. म्हणून तिथं जाऊन करायलाच पाहिजे, भावना करायला पाहिजे, निवेदन करायला पाहिजे. पण निवेदन करताना सुद्धा त्या गुरूंना वाटलं नसलं पाहिजे हे जबरदस्तीनं निवेदन करलाय. एवढं श्रद्धेपूर्वक विनयपूर्वक त्या ठिकाणी करायला पाहिजे. आणि त्याच्यापुढं आणि तुम्ही आर्यिकांच्यासाठी, आता छोट्या आर्यिकांनी मोठ्या आर्यिकांच्यासाठी, गणिनींच्यासाठी, महिलांनी आर्यिकांना हे स्पर्श करणं, हातपाय दाबणं हे सगळं, आणि पुरुषांनी साधूंनी आपल्या गुरूंच्यासाठी हे सगळं करायला पाहिजे. त्याच्या पुढं सांगितलं उनकी आज्ञा का पालन करना. जेवढे जेवढे गुरूंचा संग सोडून, आता ते पुस्तक मी मुद्दाम आणलो नाही, वर आहे आणि मी माझ्या मनानं सांगत नाही. आचार्य बाहुबली महाराजांनी बहुतेक प्रवचन सारचं स्वाध्याय 85-86 सालाच्या वेळेला काहीतरी घेतलं होतं, आणि त्याच्या प्रवचनाचे पुस्तक तिथं मला धर्मनगरवर मिळालं होतं.
आणि ते धर्मनगर त्याची गाथा वाक्य सगळं आहे. त्याच्यात त्यांनी एक अशोक मामा एक श्लोक संस्कृतमधला श्लोक दिला. जे गुरूंचे आज्ञा पाळत नाही, जे गुरूंच्या आज्ञेचं उल्लंघन करतात आणि जे गुरूंच्या अविनयाची भूमिका ठेवतात, त्या सगळ्यांना 100 वेळा कुत्र होऊन जन्मावं लागते. वाक्य आहे त्याच्यात, मी काढून दाखवतो. तिथं वर डायरी ठेवल्या बघ, असं मोठी डायरी आहे, वरच ठेवलं असून काल रात्री वाचून. त्यात पांढरा दोरा बहिरा घेऊन. आता इथं आज्ञेचं पालन आलंय म्हणून सांगायला लागलो. मला सुद्धा 1 मिनिट कोथळीमध्ये माझ्या मनात भाव आलते, पण त्याचं प्रायश्चित्त मी लगेच घेतलो. काही माझे अनुयायी, काही माझे श्रावक भक्त मला म्हणत होते, महाराज तुमचा विनय जर होत नसेल, तुमचा जर अपमानच या संघात होत असेल, तुम्हाला जर सन्मानच मिळत नसेल, जाणून बुजून तुमच्याबद्दल असं होत असेल, तर आपल्याला काय गरज आहे राहायचं. खरंय काय खोटं आहे ते माहिती आहे महाराजांना. पण श्रावक असतात, श्रावकांच्या आहारी गुरूंनी जायचं नसतंय. 1 मिनिट मला पण वाटलं आपण हे करायला पाहिजे, पण दुसऱ्या सेकंदात माझ्या मनात आलं, ज्या दिवशी गुरूंच्याकडं मला तशी वागणूक मिळेल त्या दिवशी मी विचार करीन. संघातल्या साधूंच्याकडं मिळाली म्हणून काय विकल्प करायचं काम आहे. संघातले साधू साधूच आहेत असणार. आम्ही छोटी लोक आहे, मी कुणावर तरी ईर्ष्या करणार, माझ्यावर कोणतरी ईर्ष्या करणार, ते चालणार. पण गुरूंची भूमिका काय. मग गुरूंचं जर एवढं प्रेम मिळत असेल, गुरूंच्याकडून एवढी जर म्हणजे आदर मिळत असेल, गुरूंच्याकडं जर मला एवढं त्यांच्याबद्दल वात्सल्य मिळत असेल, तर मी कुणासाठी माझ्या गुरूंना सोडून जाऊ, कशासाठी माझ्या गुरूंना सोडून जाऊ. म्हणून मी माझ्या जीवनामध्ये कळत कळत मी ते शक्यतो जरा सोडलो आणि मग सोडून दिलो. एकाक्षरं पदाधारं यो गुरुं नाभिवन्दति श्वान योनि शतं भुक्त्वा चांडालेष्वपि जायते. अर्थात जिन्होंने केवल एक अक्षर का भी ज्ञान दिया है, ऐसे गुरु को जो शिष्य नमस्कार न कर उसकी अवहेलना करता है, वह 100 बार कुत्ते के योनि में उत्पन्न होता है और पश्चात चांडाल के कुल में उत्पन्न होता है. तो यहाँ जिस गुरु ने मोक्ष का मार्ग दिखाया एवं ज्ञान कराया, दीक्षा शिक्षा आदि दिए, दीक्षा शिक्षा लेने के लिए प्रवृत्त की, ऐसे गुरु की हम अवहेलना करेंगे तो किस योनि में जन्म होगा, यह आप लोग सोच लेना. म्हणून या ठिकाणी परत मूलाचारच्या गाथेची 43 नंबरची गाथा सांगतात. ये पुनर्गुरु प्रयत्निका बहुमोहा सब शबला कुशिलश्च असमाधीनां म्रियन्ते ते भवन्ति अनंत संसारा. जे मुनि गुरु की आज्ञा नहीं मानते, राग द्वेष मानादिक से जिसका मन मलिन हुआ है, मलिन को प्राप्त हो गया है, जिनका आचरण शबल अर्थात मलिन है, ऐसे मिथ्यात्वी मुनि आर्त रौद्र ध्यान से युक्त होकर मरते हैं और अनंत संसारी होते. म्हणून एक अक्षराचं ज्ञान दिलं ते सुद्धा आमच्यासाठी गुरु आहे. काही जणांना विकल्प होतो. श्रुतमती माताजी माझ्याबद्दल ज्या वेळेला आद्य गुरु मम आद्य गुरु चंद्रपूर सागर महाराज की जय म्हणतात, काही लोकांना त्रास होतो त्याचा, काही महाराजांना त्रास होतो, त्या महाराजांच्या भक्तांना सुद्धा काही वेळेला त्रास होतो.
काय व्हायचं काम आहे? मला आचार्य विद्यासागर महाराजांनी धर्म शिकवला. सन्मती सागर महाराजांच्या सारखं हृदय ह्या जगात कुणाचं नाही. मी दीक्षा घेताना, मी निवेदन करताना आचार्य सन्मती सागर महाराजांना निवेदन केलतो, विनंती केलतो की आचार्यश्री, मी तुमच्याकडे दीक्षा घ्यायला लागलो, ठीक आहे, पण मला ह्या तुमच्या पायात, तुमच्या चरणात दीक्षा घेण्याची माझ्यात योग्यता आचार्य विद्यासागर महाराजांच्यामुळे केली. त्यांच्या संघात मी 8-9 वर्ष राहिलोय. मला विधेयमती नाथाच्या माताजींनी मला हे सगळं शिकवलंय. मी सुपार्श सागर महाराजांच्या सारख्या गुरूंच्या पायात बसून मी विवेक शिकलोय. तुमच्यापर्यंत येऊपर्यंत मला फार जणांनी धर्म शिकवलाय आणि या सगळ्यांचे उपकार माझ्यावर आहेत. त्यामुळं मी दीक्षा घेतल्यानंतर मी आचार्य विद्यासागर महाराजांचा जयकारा घालणार. कारण त्यावेळेला आचार्यशींच्या संघाच्या विरुद्धात काही संस्था, काही संघ, काही मोठे मोठे संस्थान, त्याचे असणारे साधू पिचान, त्यामुळं गावागावात असं वातावरण झालं. आमच्या संघात काही साधूंनी मला विरोध केला. त्यांनी विद्यासागर महाराजांचं नाव घेतलं तर आम्हाला मग गावागावात विरोध होईल. पण आमच्या गुरूंनी सांगितलं, मी दीक्षा दिलो हे खरं आहे, कारण माझ्यापर्यंत येण्याची योग्यता आचार्यश्रींनी त्यांच्यात निर्माण केल्यात. त्यामुळं चंद्रभूष सागर महाराजांचे पहिले गुरु विद्यासागर महाराज आहेत. त्यामुळे त्यांचा जयकारा घालायला मी त्यांना थांबवू शकत नाही, मला पाप लागेल. एवढं स्वतःचा शिष्य दुसऱ्या गुरूंचा जयकारा घालताना सुद्धा त्या शिष्याला प्रोत्साहन देणारे, आशीर्वाद देणारे आमचे आचार्य सन्मती सागर महाराज होते. मी नुसता सन्मती सागर महाराजांचा शिष्य आहे आणि मी नुसता त्यांचा आता म्हणून चालत नाही. आपल्या शिष्यांना दुसऱ्यांचा जयकारा घालत असताना ज्या साधूच्या मनात विकल्प होतोय ते साधू कसले, ते गुरु कसले? नुसता म्हणून चालेल काय मी विद्यासागरांचा शिष्य आहे, मी म्हणून चालेल काय मी सन्मती सागरांचा शिष्य आहे, मी म्हणून चालेल काय मी चंद्रभूष सागरांचा शिष्य आहे? आम्हाला तर काही विकल्प होत नाही. दोघं आम्ही तर एवढंच म्हणतोय, रावणाचा वध लक्ष्मणानं केला काही रामानं केला याच्याशी संबंध नाही. रावणाचा वध दशरथ पुत्रानं केला याच्यात अभिमान मानला पाहिजे, ते खरे साधू. मला कधी वाटत नाही माझा शिष्य तिकडे जातोय का इकडे जातोय, कधीही वाटत नाही. मी फक्त विचार करतोय आणि सूचना देतोय, तुम्हाला माझ्यापाशी राहायचं नाही ना, राहू दे, पण एक चांगल्या गुरूंच्या पाशी जावा, जे सम्यक दृष्टी आहेत तशापाशी जावा, जे चारित्र्यवान आहेत त्यांच्यापाशी जावा. एकटं फिरू नका, एकल विहार येऊ नका, चुकीच्या दिशेला जाऊ नका, कुणापाशी पण राहा, पण चांगल्या गुरूंच्या सानिध्यात राहा, आनंदानं राहा, समाधानानं राहा, त्या गुरूंना त्रास होणार नाही असं वागा. म्हणून गुरूंची आज्ञा पालन करणं फार महत्वाचं आहे. आज हातात लायसन मिळालं, पिंची कमंडल मिळाली, सगळी इन्स्पेक्टरच झाली. कोण कोणाला विचारायला तयार नाही. अरे तुम्ही कितीही लोकांना शिकवा, कितीही ज्ञान द्या, कितीही चांगलं प्रवचन करा, मला धरून सांगायला लागलोय मी, काहीही करा, पण तुमच्या मनात जर गुरूंच्या बद्दल आदर नसेल, प्रेम नसेल, तुम्हाला चालणार. म्हणून मी जेव्हा जेव्हा आचार्य सन्मती सागर महाराजांच्या समाधीनंतर जेव्हा जेव्हा माझे प्रसंग आले, जेव्हा जेव्हा मला तशी संधी मिळाली, त्यावेळेला मी आचार्य शीतल सागर महाराज असू देत, आचार्य आमचे वर्धमान सागर महाराज असू देत,
यांच्या संघात वर्षातनं एकदा दोनदा तरी, एक दोन दिवस तरी जातो आणि त्यांनी त्यांना आचार्यपद दिलंय म्हणजे ते माझ्यासाठी गुरुस्थानावरच आहेत. म्हणून जेवढं असेल तेवढं जाऊन त्यांचं सेवा, त्यांची वयावृत्ती, त्यांच्या संघात जाऊन एक दोन दिवस राहून मी त्यांच्या विनय करण्याचा, आदर करण्याचा प्रयत्न करतो. मी माझा मोठेपणा सांगत नाही, मी कुणावर शीतलसागरवर उपकार करत नाही, मी कुठल्या वर्धमान सागरांच्यावर उपकार करत नाही. हे माझं कर्तव्य आहे, कारण माझ्या गुरूंनी त्यांना आचार्यपद दिलंय, आम्हाला समाजानं दिले. आम्ही कंपाऊंडर होऊन डॉक्टर झालोय, पण त्यांना गुरूंनी तो आदेश दिलाय. आणि त्यामुळं माझ्या गुरूंनी ज्यांना ज्यांना आचार्यपद दिलंय त्यांचा आदर करणं, त्यांचा विनय करणं माझं कर्तव्य आहे. आणि माझं ते, आणि म्हणून माझं सगळं चांगलं चाललंय. मग गुरुची आज्ञा पण. मला काय मिळालं ही भावना ठेवणारा स्वार्थी असतो, व्यापारी असतो, पण मी काय समर्पण केलो हे बघणारा खरा अनुयायी असतो. त्यामुळे काही विकल्प नाही आपल्याला. त्यामुळे मी कधीच माझ्या जीवनात माझ्या जवळ आलेल्यांच्याबद्दल लई मी मोह ठेवत नाही, मला सोडून गेलेल्यांच्याबद्दल मी फार द्वेष ठेवत नाही. आहे तो वेलकम, गये तो भीडकम. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. येतील त्यांच्यासोबत, नाही येतील त्यांच्याशिवाय मला माझं ध्येय गाठायचं आहे. मला माझे सामाजिक आणि आध्यात्मिक दोन्ही कर्तव्य मला पार पाडायचे आहेत. मग कोण येतील त्यांच्यासोबत, कोण नाही येतील त्यांच्याशिवाय. म्हणून लक्षात ठेवा, घरामध्ये आईबापांना विवाहानंतर पतीचा, विवाहाच्या अगोदर आईवडिलांचा आणि दीक्षेनंतर गुरूंचा जी लोक अभिनय करतात ना, त्यांच्या जीवनात धन संपत्ती ऐश्वर्य भरपूर मिळेल, हजारो शिष्य भक्त मिळतील, पण समाधान, शांती, आनंद, अंतरंगातलं सुख कधी मिळणार नाही. मी नुसता सोडायचा विचार केलो तर रात्रभर मला झोप लागली नाही. आज मी चुकलो तर सन्मती सागर महाराजांचा शिष्य म्हणून माझी चूक लोक पदरात घालत होती. आज मी जर माझ्या गुरूंना सोडून गेलो आणि उद्या जर समाजात चुकलो तर लोक मला उभारून विचारतील, त्यावेळी मला आधार देणारा कोण असेल? असू दे, जो है सो है. म्हणून मी माझे विचार बदललो आणि ते विचार बदललो त्याचं फळ निदान गुरूंच्या समाधीच्या वेळेला मला त्यांच्या चरणात राहायला मिळालं. त्यांचे शेवटचे 2 वाक्य ऐकायला मिळाले. मी आजारी असताना माझ्या गुरूंनी माझी सेवा केली. मी जर संघ सोडून गेलो असतो तर कोण माझी सेवा केली असती? गुरूंच्या आज्ञेनं माझ्यावर व्यवस्था झाली आणि गुरूंच्या पायात बसून मला शुद्धी करायचं, प्रायश्चित्त घ्यायचं मला सौभाग्य मिळालं. जर मी गुरूंना सोडून गेलो असतो तर आयुष्यभर माझ्याकडं पश्चात्तापाशिवाय काहीही राहिलं नसतं. म्हणून गुरु आज्ञा फार महत्त्वाची असते. आमच्यात ही कॅपॅसिटी नाही गुरु काय आहेत बघायची. आमची ही कॅपॅसिटी आहे की आज जे मी आहे ते फक्त गुरूंच्या मुळे आहे, दुसरं कुणामुळे सुद्धा होऊ शकत नाही. हे माझे 4 भक्त मला मिळालेत, हे 4 मला दान देणारे दातार मिळाले. जर माझ्या गुरूंनी मला दीक्षा दिली नसती, जर माझ्या गुरूंनी मला ज्ञानच दिलं नसतं, जर गुरूंनी माझ्याकडे विवेकच शिकवला नसता तर ही 4 भक्त आले असते कुठून? हे 4 माझा जयकारा घालणारी लोक आले असते कुठून? म्हणून आज काल येणाऱ्या 4 भक्तांच्यासाठी, 4 अनुयायांच्यासाठी आम्हाला ज्यांनी वैराग्य निर्माण केलं, ज्यांनी आम्हाला दीक्षा दिली,
ज्यांनी आम्हाला जवळ बसून आई वडिलांच्या सारखं प्रेम देऊन शिकवलं, त्या लोकांच्याकडून मोठे चुका होतात, कुणाकडं होत नाही, मनुष्यच आहेत ते गुरुसुद्धा, झाली एखादी चूक. म्हणून तुम्ही गुरूंच्या चुकीकडे बघून तुमच्या हजारो चुकांना क्षमा करणारे गुरु, तुम्ही एका चुकीला बघून त्यांना लगेच आपण विचार करतोय, अपमानाची भूमिका करतोय. कुणाच्या विश्वासावर? ह्या श्रावकांच्या विश्वासावर. बाबांनो, असे लई श्रावक माझ्याकडे पूर्वी होते, अशी लई मुलं. काय 4 वर्षात तुम्हाला वाटतंय 5-25 मुलं आली म्हणजे मी आता सरवार सिद्धीतला राजा झालो, 6 खंड जिंकून चक्रवर्ती झालो. तुमच्याकडे जेवढी मंडपात बसतात की नाही, तेवढी पूर्वी माझ्यावर काडगीला येत होती. पण ज्या दिवशी आचार्य विद्यासागर महाराजांचं वाक्य आहे, जो असंयमी श्रावक सिर पर लेकर नाचते हैं, उनका स्वार्थ जब जागृत होगा, कब पैरों के नीचे लेकर कुचल देंगे पता नहीं चलेगा. इसलिए असंयमियों के ऊपर ज़्यादा भरोसा नहीं रखना, विश्वास नहीं करना. आणि म्हणून मी शाणा झालो, त्यामुळे मी लई विचार करत नाही. पण गुरु आज्ञा फार महत्त्वाची असते. म्हणून मी माझ्यापेक्षा सिनियर आचार्य धर्मसेन महाराज, कुती नगर गौरव, आचार्य बाहुबली महाराजांचे पट्टाचार्य, मी त्यांच्या सान्निध्यात 2 वर्षातनं एकदा दोनदा 2-2, 4-4 दिवस राहतोय, बसतोय. लहान होऊन जगायची सवय पाहिजे. गुरुता होते हुए भी जो लघुता से जीता है वही प्रभुता को पाता है. आचार्यांचं वाक्य आहे, लक्षात ठेवा. मोठं असून सुद्धा लहान होऊन जगण्याची ज्यांच्यामध्ये भाव असतात, इच्छा असतात, तेच भगवत त्याला प्राप्त करतात. म्हणून माझ्या आजूबाजूला किंवा मला जिथं योग्य वाटतंय तिथं गुरुस्थानावर असणारी हे 2-4 मोठे मोठे महाराज आहेत, मी जातोय वर्षातनं एकदा दोनदा आणि त्यांच्यापाशी लहान होऊन जगतोय. म्हणून माझ्याकडं ज्ञान कमी आहे, अपेक्षेनं माझ्याकडं थोडी शिथिलता आहे. मी काय ओपन आहे, माझं पुस्तक ओपन आहे, तरीसुद्धा मी सुखी समाधानी आहे. जंगलात गेलो तरी अजून मला कोणतं अर्धी भाकरी घायला या म्हणायची अजून माझ्यावर वेळ आली नाही. त्याचं एकमेव कारण माझं फक्त देवशास्त्र गुरूंच्याबद्दल असणारं श्रद्धा आणि समर्पण, या 2 गोष्टीवर मी अजून जिवंत आहे. म्हणून गुरु आज्ञेचं पालन करणं फार महत्त्वाचं आहे. उनके लिए संस्तर बिछाना. साधूंनी झोपायच्या वेळेला खरा शिष्य कोण आहे? तुम्ही हिंदू धर्मात सुद्धा जर बघितला तर गुरु झोपल्याशिवाय जो स्वतः झोपत नाही, गुरूंचा दरवाजा बंद झाल्याशिवाय जो स्वतःच्या खोलीत जात नाही, तो खरा शिष्य, तो खरा भक्त. एक श्रावक आहेत. वळीवड्यामध्ये माझा चातुर्मास चालू होता, नातेपुतेमध्ये माझा चातुर्मास चालू होता. नातेपुतेमध्ये इंद्रजित गांधी, बाबू काका. माझ्या खोलीचा दरवाजा बंद झाल्याशिवाय, आमच्या खोलीतली लाईट विझवून महाराजांची चटई हातरल्याशिवाय आणि महाराजजी चटईमध्ये म्हणजे झोपल्याशिवाय त्यांनी माझी खोली सोडून जात नव्हते. वळीवड्यामध्ये सुनील चौगले म्हणून बॉस म्हणून व्यक्ती आहे. मी आत झोपल्यानंतर 5 मिनिटं खोलीच्या बाहेर बसल्याशिवाय तो रात्री 10 वाजू देत, 11 वाजू देत, 12 वाजू देत घराकडे जात नव्हता. श्रावकांच्याकडे एवढं विनय आहे. आपण तर साधू आहे, आपल्याकडे किती विवेक पाहिजे, किती विनय पाहिजे. गुरूंचं आसन चटई घेत असतील तर ते बिस्त म्हणजे संस्तर गुरूंना हातरून दिलं पाहिजे. रात के समय प्रतिदिन ज्ञान के उपकरणों का प्रतिलेखन करना, पिंचिका से झाड़ कर शुद्ध करना. गुरूंना डायरेक्ट उचलून पिंची द्यायचं नाही, पिंची देताना झाडून द्यावं. त्यांचं कमंडल उचलताना त्याचं शोधन करून द्यावं.
अपने शरीर से इसी प्रकार के गुरु व आचार्य के अन्य उपकार करना, यथायोग्य रीति से उपकार करना शारीरिक विनय कहलाता है. माझं शारीरिक विनय काय आहे? या शरीराच्या माध्यमातून गुरूंची अशी सेवा करणं, गुरूंचा असा विनय करणं ही शारीरिक विनय आहे. आता वाचनिक विनय काय आहे तर ते सांगतात, आचार्य भगवत पूज्य पाद भट्टारकादिभी नाम भी प्रवरम पूज्य वचनम मधुरम वच हित तथ्य मितादीनाम वचसां भाषणं गिरा जीन सूत्रानुसारेण भाषणं पाप दुर्गम उपशांत वचो वाच मग्रहस्थ वच शुभम अकर्कशं वच सारम सुखस्पृष्ट मनिष्ठुरम इत्यादि निरवध्यं यत् ब्रूयते वचनं वरम गुरोरन्ते स सर्वोऽपि वाचिको विनयो महान. आचार्य भगवंत काय सांगतात बघा. आम्ही वेळोवेळी आचार्य विशुद्ध सागर महाराजांच्या संघात जातो. मला सवय आहे आपल्यापेक्षा मोठ्यांचा सेवा करण्याची, आदर करण्याची. मी वीराचार्यांचा अनुयायी आहे, जातो. तर विचारा आमच्या सरळ सागर महाराजांना, दीदींना, गुरुअवली ज्यावेळी चालू होते आचार्य वंदनेनंतर, तर त्यांनी स्वतःची गुरुअवली म्हणजे त्यांचे शिष्य विशुद्ध सागर महाराजांची गुरुअवली म्हणायच्या अगोदर ते आम्हाला आचार्य सन्मती सागर महाराजजी की गुरुअवली बोलू, म्हणजे त्यांचं एक पद म्हणा, त्यांच्याबद्दल एक छंद म्हणा. ज्या वेळेला आम्ही आमच्या संघातले सगळी लोक सन्मती सागर आचार्यशींच्या बद्दल आम्ही एखादं पद म्हणत होतो, ते त्यांची सुद्धा पिंची असं असणार असं. आणि मग त्यांचं झालं की एक साधूंचं म्हणायचं असतं. त्या साधूंचं म्हणायच्या अगोदर परत आमच्या शिष्यांना चंदाबाबा का बोलवतो. मग आमच्यात काय, आम्हाला काही संस्कृती येत नाही आणि आमची काय तेवढी विद्वत्ता, आणि आपल्या लग्नात आपण काय तांदूळ टाकून घ्यायचं आहे, आणि तेवढ्या शिष्यांची माझ्याकडे योग्यता नव्हती. मग त्यांनी हिंदीतलं म्हणणार. तर आत्ता जे तुम्ही हे पद म्हणताय हे कुठलं आहे ते तुभ्यम नमोस्तु, हे किती मोठे आचार्य विशुद्ध सागर महाराज निलेशदा, किती मोठे ते. 90च्या सालाला काय 89ला त्यांची दीक्षा झाली, किती मोठे ते. पण आत्ता जे नांद्र्याला सारस्वत पूज्य सारस्वत सागर महाराजांचा चातुर्मास आहे, त्यांना सांगितले तुम्हें चंदा बाबा के बारे में क्या लगता है, उनके प्रति एक सूत्र लिखो और दे दो इनको. आणि त्या सारस्वत सागर महाराजांनी हे माझ्याबद्दलची हे काय भक्ती म्हणा किंवा काय लिहिलं, ते सारस्वत सागर महाराजांनी लिहिलं आणि ते आमच्या संघात दिले. का बरं? त्या विशुद्ध सागर महाराजांना वाटलं शो माझ्यापेक्षा किती बारका महाराज, माझ्यापेक्षा किती लहान आचार्य, आणि आपल्या शिष्यांना सांगून त्यांचं का कौतुक करावं असं वाटलं. म्हणून आज जग त्यांच्या मागं आहे. त्यांच्या मनात स्पर्धा नाही कुणाबद्दल. ते बारक्यांचा सुद्धा विनय करतात, बारक्यांचा सुद्धा आदर करतात. बारक्यांच्याबद्दल आम्हाला चांगली गुण बघायचंच माहीत नाही, परंपरा आणि नुसता बाह्य गोष्टीला बघायचं. आणि त्यांच्या इथं 2-3दा त्यांच्यावर फुलं उधळली, ते समताभावी साधू आहेत. माझ्या पुढं त्यांनी सांगितले
साधुओं के प्रति आप जो विनय कर रहे हो हे अविनय के भाव आहे. साधूंच्यावर अशी एवढी फुलं उधळायची नसतात. हे पापाला बंद कारणीभूत आहे, तुम्ही करू नका. तरी पण आता श्रावक केले. आता काय तिथं भांडायचं आहे, मारामारी करायचं आहे काय नाही. ते म्हणले आप करो, हम उसको शांती से समता से सहन करेंगे. आम्ही म्हणायचं महाराजजी फुलं उधळून घेतात. कसं घेतात त्यांनी सांगितले स्वतःच्या तोंडानं. जवळ गेल्याशिवाय काही कळत नाही. म्हणून आमच्यासारख्या लहानांच्या बाबतीत आम्हाला कुणाकडून अपेक्षा नाहीत, पण एवढे मोठे आचार्य असून ते नमस्तू करतात. आम्ही आचार्य असून एखाद्या मुनी महाराजांना, भले माझ्यापेक्षा दीक्षा पहिला झाली असेल, पण मुनी त्या मुनींना आम्ही नमस्तू सांगितलो आचार्य असून, तर ते मुनी महाराज आशीर्वाद बताव म्हणतात. काय विनय आमच्याकडे सांगा, एकमेकाबद्दल काय आदर भाव आहे. म्हणून ही शास्त्र वाचण्यासाठी नाही, शास्त्र आचरणात आणण्यासाठी. म्हणून आम्ही विशुद्ध सागर महाराजांना इतरांच्या बद्दल त्यांच्या मनात आदर आहे, प्रेम आहे, म्हणून आम्ही तिथे जातोय. त्यांचे 50 शिष्य आहेत म्हणून जात नाही. चंद्रपूर सागरांना मोठेपणा पाहिजे म्हणून जातात का? त्यांच्या अगोदर चंद्रपूर सागर बारके होते. चंद्रपूर सागरांना कोण मानत नव्हतं. स्वतःच्या स्वार्थासाठी जे म्हणाले ते आम्ही बोलायला चालू करतो. म्हणून आपल्या हातनं जेवढं विनय करता येईल, जेवढं करता येईल तेवढं केलं पाहिजे. पुढं आचार्य सांगतात, गुरु के समीप जाकर पूज्य और मधुर वचनों से आचार्य भगवान पूज्यपाद भट्टारक आदि उत्तम नामों से गुरु को संबोधन करना चाहिए. हे परम पूज्य, हे जगत पिता, हे भट्टारक, हे मम जीवन शिल्पी, असे चांगले चांगले आदरयुक्त प्रमोदयुक्त आपण त्यांना संबोधन केलं पाहिजे. आदि उत्तम नामों से गुरु को संबोधन करना, वचन से सदा हित मित तथा यथार्थ भाषण करना. समोर तर करायचंच, पण आपल्या गुरूंच्या माघारी सुद्धा आपल्या मुखातून गुरूंच्या बद्दल कुठले शब्द श्रावकांच्या समोर तोंडातनं काढायचं तर जाऊ दे, मनात सुद्धा येता कामा नहीं. सदा जैन शास्त्रों के अनुसार भाषण करना, पाप रहित वचन कहना, शांत वचन कहना, मुनियों के योग्य शुभ वचन कहना, सदा ऐसे वचन कहना जो कर्कश न हो, सारभूत हो, स्पष्ट हो, कठीण न हो, उत्तम व अनिंद्य हो. काय कळलं का यातली गोष्ट? यात आचार्यांनी सांगितलं की गुरूंच्या बद्दल बोलताना स्पष्ट गुरूंना कळेल अशा भाषेत बोलायचं, तेवढ्या व्यवस्थित भाषेत बोलायचं. गुरूंच्या बरोबर तिड्यातनं बोलायचं नाही, गुरूंच्या बरोबर असं निंदात्मक बोलायचं नाही, समोर पण नाही मागं पण नाही. काय त्यांनी मोठं आहेत, आता जायलाच पाहिजे की त्यांच्या मागं कुत्र्यासारखं करायलाच पाहिजे की. त्यांना काय, आम्ही श्रावकांच्या पुढे गुरूंच्या बद्दल बोलतो आणि हे वाचल्यानंतर पश्चाताप सुद्धा होत नाही. आपण आपल्या गुरूंची निंदा किती श्रावकांच्या पुढे करतो. गुरूंना हौस आहे, काही नसते. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही गुरु उचिला ना त्या दिवशी गुरुच्या वेदना तुम्हाला कळतील. गुरूंना नुसता संघ सांभाळायचा नसतोय. तुम्ही संघ म्हणजे नुसता मुनी आरी का समजलाय. गुरूंचा संघ म्हणजे चतुर्विध संघ आहे. श्रावकांना पण सांभाळा पाहिजे. उचलली जीभ लावली त्यांना काय, 4 श्रावकांच्यासाठी आम्हाला मरायची वेळ आणल्यात. किती आपण गुरूंच्या बद्दल बोलतोय, कसले वचन आपण काढतोय.
त्याचं फळ आपल्याला एक दिवस भोगायला लागणार आहे ह्याची भीतीच नाही. आणि तुम्ही ज्या श्रावकांच्या पुढे बोलायला लागलाय त्या श्रावकांना तुमच्या मनात गुरुबद्दल आस्था नाही हे सिद्ध केला, मग ते श्रावक तुमच्याबद्दल आस्था कशी करतील? करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या गुरूंची, मी माझ्या गुरूंची निंदा श्रावकांच्या पुढे करायला लागलो तर श्रावक माझी निंदा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्रद्धा समर्पण फार महत्वाचं असतं. कोणी अन्यथा घेऊ नका. मी कोणाबद्दल बोलत नाही किंवा माझ्याबरोबर कोण व्यवहार केला मी त्यांच्याबद्दल मी कधीच द्वेष भावनेने बोलत नाही. पण शास्त्र सांगा लागले ते सांगा लागले. आपल्यात परिवर्तन केलं पाहिजे, आपल्यात बदल केला पाहिजे. शास्त्र पाठांतर करण्यासाठी नसतं, शास्त्र आचरण करण्यासाठी असतं. स्वाध्याय लोकांना शिकवण्यासाठी नसतं, स्वाध्याय स्वतःमध्ये बदल करण्यासाठी असतो. त्यामुळं माझ्या पुढं कुणाचा पण जयकारा कितीदा पण घालू देत, काही घालू देत. तुमच्या कमिटीतली लोक आलती माझ्याकडं, महाराजी चातुर्माच्या पत्रिकेमध्ये आम्ही डिजिटल करणार आहे, आम्हाला वाटते यांचं फोटो घालावं, आम्हाला वाटते. मी कधी नाही म्हटलो गुरुजी, मी म्हटलं हा विषय माझा नाही, हा विषय समाजाचा आहे. मला कुणाचेही फोटो घाला, माझ्यापेक्षा कुणालाही उच्चासनार द्या, कुणापेक्षाही मला खाली बसवा. मी माईक, माला आणि मंच या तिन्हीचा अंतरंगातनं त्याग केलेला साधू आहे. मला कुठलीही गोष्ट नाही. मी एकेका गावात जातोय, मला पाठ पण घालत नाहीत बसायला, मी जमिनीवर बसतोय, पण मी माझ्या तोंडातनं म्हणत नाही मला पाठ घाला. तेवढं तर सन्मती सागर महाराजांच्या पाशी राहून त्यांच्याकडे दीक्षा घेऊन, बाकीचे तर गुण त्यांच्यासारखा शांत स्वभाव नाही, त्यांच्यासारखं वात्सल्य माझ्यात नाही, पण त्यांच्यातला थोडा निस्पृह भाव तर घेऊया. मी आईलक होतो, आईलक गुरुजी, आणि धवलसागर पर आईलक होते. आम्ही आष्ट्याला गेलतो, पूजेला चाललो होतो वाळव्याला, नुकता माझी दीक्षा झालती. 4-5वा दिवस असेल इथले, जाताना 4था दिवस होता. वाळव्याची पूजा करून आलो, 15वा 16वा दिवस. श्रावकांची गर्दी भरपूर होती, खोली बारकी होती, आचारशी वर होते, आम्ही दोघं आईलक होतो. नुसता सन्मती सागरांचं नाव घेतलो आणि मी त्यांचा शिष्य आहे, मी त्यांचा अनुयायी आहे, आता मी सगळ्यांचा बाप आहे, तोंडानं म्हणून चालते. सन्मती सागर काय होते आणि आम्ही काय आहे, आम्ही प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आम्हाला दोन्ही आईलकांना नवीन खोंड, आम्ही नवीन पोरं, आम्हाला आचार्य सन्मती सागर महाराजांनी स्वतःच्या पाटावर बसवून घेतले. वर बसा म्हणले, श्रावक तुमच्या मांडीला मांडी लाव. श्रावकांनी आम्हाला मांडी लावलेली, त्यांना चाललं नाही, पण आईलक महाराजांना त्यांच्या मांडीला मांडी लावून बसवलं. हे वात्सल्यमूर्ती आचार्य सन्मती सागर महाराज हे होते. त्यांच्यातले एवढं तर गुण आमच्यात असायला पाहिजे. म्हणून आम्ही ते पाठ, आसन, सिंहासन कशाचे विचार करत नाही. आम्ही काय गरज आहे? माझं पुण्य असेल तर मला मिळतंय, माझं पुण्य नसेल तर मला मिळणार नाही. पण आमच्या वडिलांनी आम्हाला लहानपणी शिकवलं, मागून मिळते ती भीक असते, बिन मागता मिळतं ते दान असतं. मागून मिळतो तो मान असतो, बिन मागता मिळतो तो सन्मान असतो. सन्मानानं जगणारा चंद्रपूरसागर महाराज आहे आणि दानावर जगणारा चंद्रपूरसागर आहे. भीक मागून मान कशात जगणारा तो माणूस. आपल्या गुरूंच्या, आपल्या वडीलधाऱ्यांच्या शब्दांचा कुठं तर आपल्याकडं संग्रह आचरणात आलं पाहिजे. म्हणून इथं सांगितलं, मधुर वचनांनी, पापरहित वचनांनी, शास्त्रांच्या अनुसार शांत, स्पष्ट, कर्कश. आपण गुरूंच्या खोलीच्या बाहेर गेल्यावर वाघ असावं, पण गुरूंच्या समोर गेलं की आपण शांत हरणासारखं गुरूंच्या चरणात आपलं जीवन समर्पण असलं पाहिजे. आम्ही कधी सन्मती सागर महाराजांच्या
उठवली लोकांनी की चंद्रपूर सागर महाराज सन्मती सागर महाराजांच्या अंगावर पिंची गुण गेले म्हणून त्यांची समाधी झाली, म्हणून त्यांना त्रास झाला. पण ते सन्मती सागरांना, त्या आर्यंतांना, त्या चंद्रपूर सागर महाराजांना आई जाणे बाप मन जाणे पाप, आम्ही काय केलो आहे काय नाही आम्हाला माहिती आहे की, आमच्या गुरूंचा अभिनय केलो की नाही आम्हाला माहिती आहे. गुरूंच्या पुढं वर तोंड करून बोलायचं धाडस नव्हतं आमच्यात. आम्ही गुरूंच्या अंगावर कसं जाईल, तेवढी तर माझ्याकडे तेवढी तरी योग्यता होती. हेच गुरुजी माझ्याकडं नारळ घेऊन आलते. बरोबर आहे गुरुजी, तुम्ही आणि दादा कुठं आलता, भेंडवड्याला. चंद्रपूर आचार्य नमोस्तू, बालाचार्य हो तुम्ही, महाराजजी नमोस्तू नमोस्तू. आणि यावर्षी कोथळीला चातुर्मास करण्याची संघाची इच्छा आहे आणि तुम्ही सुद्धा ते तर चातुर्मासला यायला पाहिजे. बरोबर आहे. त्यावेळी मी गुरुजींना आणि दादांना सांगितलं, हे नारळ उचला, मी तुमच्या सगळ्यांच्यासाठी बालाचार्य आहे, पण मी सन्मती सागर महाराजांचा एक शिष्य आहे, त्यांच्या संघातला अनुयायी आहे. आचार्यश्रींनी मला जंगलात जरी चातुर्मास कर म्हटलं तरी मी करतो, नरकात कर म्हटलं तरी करतो. माझा चातुर्मास आचार्यश्रींनी ठरवायचा आहे, मी ठरवणार. बरोबर आहे गुरुजी. मी तो नारळसुद्धा ठेवून दिलं नाही, यांनी पुराव्याला आहेत. ब्रह्मचारी होते, फक्त मी बोलत नाही. जे जे माझ्याबद्दल अपवाद उठले त्या सगळ्यांची उत्तरं माझ्याकडे आहेत, पण कुणाला उत्तर द्यायचं, काय उत्तर देण्यात अर्थ नसते. मी काय, मला माहिती आहे, माझ्या भगवंतांना माहिती आहे. त्यामुळं गुरूंच्या पुढं कधी कर्कश आवाजात, मोठ्या आवाजात, जोराच्या आवाजात बोलायचं नसतंय. दीदी असं शास्त्रात सांगितलंय. शांत आवाजात गुरूंच्या पुढे बोलायचं असते. सारभूत हो, स्पष्ट हो, कठीण न हो, उत्तम और अनिंद्य न हो. जे माझ्या बोलण्यामुळं माझ्या गुरूंची निंदा होणार नाही, माझ्या गुरूंचा अभिनय होणार नाही, अपमान होणार नाही, असे असावेत. इस प्रकार गुरु के समीप वचन कहना सर्वोत्कृष्ट वाचनिक विनय कहलाता है. अशा प्रकारे गुरूंच्या समोर आपण सर्वोत्कृष्ट वचन बोलणं हे गुरूंच्याबद्दल वाचनिक विषय विनय सांगितला आहे. आणि विनय मोक्षद्वार, विनयच मोक्षाचा द्वार आहे. आणि तो आपल्याला उघडायचा असेल तर आपल्या पुढं खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु, दीक्षा गुरु, शिक्षा गुरु सगळे. आपले दीक्षा शिक्षा नाही, पण आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, आपल्यापेक्षा दीक्षेनं मोठे आहेत. ते कुठल्याही संघातले असू देत, कोणत्याही परंपरेचे असू देत, सगळ्यांचा विनय करणं, आदर करणं हीच आपली भूमिका असली पाहिजे. आणि तोच साधूंचा विनय. आणि हे केलं तर मग आगमामध्ये साधूंचा सन्मान भविष्यामध्ये पूज्यतेला ते प्राप्त होतं. म्हणून आपण सगळ्यांनी हे केलं पाहिजे. कोणी अन्यथा घेऊ नका. आगमाचा शास्त्राचा विषय आहे. त्या गादीवर बसल्यानंतर मी माझ्या चुका सांगायला मागं पुढं बघत नाही, तर मग सत्य बोलायला काय मागं पुढं बघायचं. आज हेच चालू आहे. आपल्या संघाच्या चुका झाकायच्या, दुसऱ्यांच्या संघाच्या चुका ओपन करत बसायचं असं नाही. किमान शास्त्राच्या गादीवर बसल्यावर शास्त्र जे पुढं आहे त्यात येणारे विषय स्पष्ट आणि सत्य बोलायची सवय असली पाहिजे. त्यामुळं कोणी आपल्या कुठल्या स्वतःवर घेऊ नका. हे बोलत असताना किमान आजचा विषय ऐकल्यानंतर माझ्यापेक्षा वरिष्ठ असतील, माझ्यापेक्षा लहान असतील, साधू असतील, श्रावक असतील, कुणालासुद्धा अन्यथा वाटलं असेल, वाईट वाटलं असेल तर मी अगदी हृदयपूर्वक क्षमा मागतो. आगमाचा विषय आहे म्हणून मी सांगितलो. मला कुणाबद्दल वैयक्तिक बोलायचे भाव नाहीत, काली नव्हते, आजही नाहीत आणि भविष्यातसुद्धा असणार नाहीत. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.